दरम्यान पुण्यातल्या पोर्श हिट अँड रन प्रकरणाला जेमतेम महिना होतोय आणि तोच आता मुंबईत हिट अँड रनचा प्रकार घडलाय। शनिवारी रात्री पार्टी करून घरी जाणारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलानं भरधाव गाडीनं एका महिलेला फरफटत नेलं। महिलेचा मृत्यू झाला। मिहिर शाह असं या आरोपीचं नाव आहे। मुख्य म्हणजे मिहिर सोबत त्याचा चालक सुद्धा होता, पण असं असूनही गाडी मिहिरच चालवत होता। वार रविवार, वेळ पहाटे 5:30, स्थळ वरळी मुंबई। शिंदेगडाचे पदाधिकारी राजेश शाह यांचा मुलगा मिहिर त्याच्या चालकाला बाजूला बसवून त्याची BMW भरधाव दामटवत निघाला होता। गाडी ॲट्रिया मॉल जवळ आली आणि सकाळी ससून डॉकवरून मच्छी घेऊन परतणाऱ्या प्रदीप आणि कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला धडकली। गाडीवर मासळी असल्यानं पतीचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं। दोघंही गाडीच्या बोनेटवर आले। प्रदीप नाखवानी बाजूला उडी मारली, मात्र पत्नीला ते जमलं नाही। पळ काढण्याच्या उद्देशाने मिहिरने गाडी आणखी वेगात दामटवली। कावेरी यांना सुमारे 100 मीटर फरफटत नेलं। गाडी दामटवणारा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेच्या उपनेत्याचा मुलगा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत सापडले। हे आमचे संस्कार नाही की प्रत्येक गोष्टीला राजकीय करायचं। जरी गद्दार गँगमधले असले, जरी कुठच्याही पक्षाचे असले, तरी एक महत्त्वाचं आहे, मी सांगेन की ह्या शहाला पकडलं गेलंच पाहिजे। त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नाखवाजी यांच्या बाईकवर जी गाडी चालवली आज हिट अँड रनमध्ये केलेलं आहे ते चुकीचंच आहे। आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये। जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही ह्याच्यावर असू। माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळी। खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान, सरकार समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो। त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही, वेगळा नियम नाही। जे होईल ते कायदेशीर होईल। कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल। परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। कायद्यासमोर सर्व सारखे आहे। मिहिर शाह मूळचा पालघरचा। त्याने रात्री जुहूमध्ये पार्टी केली। रात्रभर त्याचा ड्रायव्हर त्याच्याबरोबर होता, मात्र अपघात झाल्यावर तो आणि ड्रायव्हर गायब झाले। पोलिसांनी आता शिंदे गटाचे उपनेते आणि मिहिरचे वडील राजेश शाह यांना ताब्यात घेतलंय। पळून जाण्याच्या नादात त्यांनी त्यांना फरफटत 3 किलोमीटरपर्यंत नेलं, 3-4 किलोमीटरपर्यंत नेलं आणि त्यांचा त्या फरफटण्यामुळे मृत्यू झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये खरं तर 302 इंटेन्शनली हा झालेली गोष्ट आहे। हा 302चाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो कोण आरोपी असेल त्याच्यावर कडकात कडक कारवाई ही पोलीस स्टेशननी केली पाहिजे। या संदर्भात माझं सिनियर PI साहेबांशी पण बोलणं झालं आहे आणि त्यांनी आश्वस्त केलं की कडकात कडक कारवाई हे पोलीस या सगळ्या प्रकरणात करतील। ते स्वतः जातीने या गोष्टीमध्ये लक्ष घालतात। सदरबाबत वरळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनामध्ये जे गाडीमध्ये 2 व्यक्ती होते, त्याच्या एकाचे नाव आहे राजऋषी भिडावत आणि दुसरा मिहिर राजेश शाह। सर गाडी कोण चला रहा था? त्याबाबत अजून तपास चालू आहे आणि गाडीमध्ये ही दोघे व्यक्ती होते। आम्ही ते सर्व जे काही एव्हिडन्स आहे ते गोळा करत आहे आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान होतील। कावेरी नाखवा पहाटे ससून डॉकवर मच्छी घेत होत्या। त्यावेळी त्यांना ही शेवटची मच्छी खरेदी ठरेल याची पुसटशी ही कल्पना नव्हती। एका धनदांडग्या अय्याश मुलाच्या गाडीखाली कावेरी नाखवांनी आपला जीव गमावलाय। आधी पुणे आणि आता वरळी, धनदांडग्यांच्या पोरांचे नसते चोचले लोकांच्या जीवावर उठतायत। वारंवार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून स्वतःच्या सरकारची टिमकी वाजवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यातच सर्वसामान्यांचेच नाहक बळी जात आहेत आणि त्याची सरकार दरबारी योग्य दखल घेतली जात नाही। ही राज्याची आजची स्थिती आहे। कॅमेरा पर्सन संतोष पालवणकर आणि सहकारी पारस दामासह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।